विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे। हडपसर विधानसभेत मनसेचा शिलेदार रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येते आहे। साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे। तर मनसे नेते साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभेवर दावा पाहायला मिळतोय। साईनाथ बाबर हे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आहेत। राज ठाकरेंच्या सोबळाच्या नाऱ्यानंतर मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आता रंगलेली आहे। तर मनसे ज्या पक्षाने लोकसभेमध्ये एकही उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेला नव्हता आणि बिनशर्त पाठिंबा दिला होता, महायुतीला भाजप असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, मात्र आता विधानसभेसाठी सगळ्यात आधी या ठिकाणी एक उमेदवार ठरल्याचं पाहायला मिळतंय। चर्चा तशी रंगलेली आहे। विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे। हडपसर विधानसभेमध्ये मनसेकडून साईनाथ बाबर यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते आणि साईनाथ बाबर यांनी या हडपसर विधानसभेवर दावा केला आहे। साईनाथ बाबर हे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आहेत आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जोरदार तयारी केल्याचंही दिसतंय। त्यामुळे राज ठाकरेंच्या सोबळाच्या नाऱ्यानंतर मनसेचा हा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा रंगली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।